या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। देशातील लोकशाहीवर गदा आणणाऱ्या वोट चोरी प्रकरणाचा मुद्दा आता थेट जनतेसमोर नेण्याचे काँग्रेसने पाऊल उचलले असून सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीत निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि भाजपच्या कारस्थानांचा पर्दाफाश केला आहे। ते शहर व जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग षटगार व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली आहे। यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, वोट चोरीबाबत राहुल गांधी यांची मुलाखत वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे जवळपास 15 कोटी लोकांनी पाहिली आहे। लोकांमध्ये या वोट चोरून सत्तेवर आलेल्या मोदी आणि फडणवीस बद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे। राहुल गांधी यांची ही मुलाखत सोलापूर शहरातील विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीन आणि प्रोजेक्टरवर दाखवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। जनतेच्या मतदानाचा अपमान आणि निवडणुकीतील अन्यायकारक पद्धतींविरोधात जागृती करणे हेच आमचे कर्तव्य आहे। लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देऊन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोलापूर शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना साथ देणार आहेत। यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग षटगार म्हणाले, या वोट चोरीच्या पर्दाफाश मोहिमेच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरीबाबत सत्य पोहोचवून भाजपच्या कथित गैरकृत्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे, ज्यातून प्रत्येक नागरिकाला मतदान प्रक्रियेतील सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली जाणार आहे। यावेळी कार्याध्यक्ष हनुमंत सायबळू, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलमंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टिळकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, विनोद विवेक खन्ना, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज मेहते, ॲडव्होकेट कर्मिनुस्सा बागवान, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, भारती इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, लखन गायकवाड, संजय गायकवाड, नूर अहमद नालवार, परशुराम सतारेवाले, आजी मलंग नदाफ, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, प्रियंका कुंडला, रमेश जाधव, मले सूर्यवंशी, मोहसिन फुलारी, अभिलाष अच्युगटला आदी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश ने जी लिंक पाठवले त्याप्रमाणे शहर व जिल्ह्यातील सर्व आपले काँग्रेस प्रेमी आपण आता बघितलं की राहुलजी गांधींनी पूर्ण देशामध्ये ह्या लोकांनी ज्या पद्धतीने मतदान वाढून चोरी केली आणि चोरी करून हे लोक सत्तेवर आलेले आहेत। आज देशामध्ये 300 खासदार एकत्र आले, 25 पक्ष एकत्र येऊन देशाला कळायला पाहिजे की हे मोदी सरकार चोर आहे आणि कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी चोरी केली आणि मतं वाढवले आणि मतं वाढवून हे महाराष्ट्रात सत्तेवर आले, देशामध्ये सत्तेवर आले। त्यामुळे तुमची आमची जबाबदारी तर वाढलेली आहे। आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व काँग्रेस प्रेमींना विनंती करतो, ज्या पद्धतीने राहुलजी लढतायत, आज 300 खासदार लढतायत, 25 पक्ष लढतायत, त्याचप्रमाणे आपल्याला देखील शहरात असेल ग्रामीण भागात असेल ह्यांची जी चोरी आहे हे कशा पद्धतीने चोरी केलेले आहेत आणि कशा पद्धतीने ह्या देशामध्ये त्या सत्तेवर आलेले आहेत हे पर्दाफाश करण्याचं तुमचं आमचं काम आहे। 6 महिने आपल्या राहुलजी गांधींची टीमनी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन राज्यामधील काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी सभा घेत होती, राहुलजी गांधी ज्या ज्या ठिकाणी रॅली काढत होते, प्रियंकाजी गांधी ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी सभा घेत होते त्या सर्व सभेला गर्दी पडायची, पण मतदान गेलं कुठं। महाराष्ट्रात देखील तिन्ही पक्ष एकत्र आले असताना तिन्ही पक्षाचे एवढे आमदार कमी होऊ शकत नाही। त्यामुळे राहुलजी गांधींनी हे सर्व टीम लावून कशा पद्धतीने मतदान चोरलंय हे पर्दाफाश केला। आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या ज्या मतदार यादीमध्ये हे मतं वाढवले ते आपण हुडकावं, निदर्शन आणावं आणि त्याचप्रमाणे आपण हरकत घ्यावी। ह्या पद्धतीने आपला पुढील कार्यक्रम राहणार आहे। मी जिल्हाध्यक्ष देखील विनंती करतो की आपण जिल्ह्याला आपण संबोधित करावं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।